हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही? ठीके असाल तर बघा, साईडले मुलं आहेत माझे, तर खूप मस्ती करत आहेत. तर जर तुम्हाला आवाज येत असेल तर प्लीज त्याच्याकडे दुर्लक्ष करा. आणि मी तुमच्यासोबत मी काय सांगत आहे की टेट 2025ची जर तुम्ही तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त आहे. आणि याच्यामध्ये कोणते विषय विचारण्यात येत असते आणि कोणत्या टॉपिकवर याच्यावर भर देण्यात आलेले आहे आणि कोणती पुस्तक आपल्याला वाचायला पाहिजे आणि अ, तर हे तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. आणि बघा, हे एक्झाम मे आणि जून महिन्यात होणार आहे, तर आपल्याला अभ्यासाला लागायचे आहे. आणि उरलेल्या दिवसामध्ये आपण कसे नियोजन करायला पाहिजे त्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर चला बघूया कोणता सिलेबस येत आहे. टेट 2025मध्ये एकूण किती गुण येत असतं? एकूण गुण 200 प्रश्नाचे आणि 2 तासाचे असतो, म्हणजे 120 मिनिटाचे. आणि हे एक्झाम IBPS घेणार आहे. अभ्यासक्रमामध्ये बुद्धिमत्ता 80 प्रश्न आपल्याला आपण जर सॉल्व केलं तर याच्यावरच काही डिपेंड असू द्यायचं नाही. तर आपल्याला अभियोग्यता म्हणजे 120 प्रश्न कोणते विषय असतो ते हे तुम्हाला मी खाली शेअर करत आहे. बघा, आता बुद्धिमत्तावर कोणते IMP जे टॉपिक विचारण्यात येत असतो, तर बैठक व्यवस्था विचारण्यात येत असतो. आकृत्यावर, वेनाकृत्या, दिशाज्ञान, कंपॅरियन कोडिंगवर विचारण्यात येत असतो. वर्णमालावर विचारण्यात येत असतो आणि नातेसंबंधावर. आता हे बुद्धिमत्ताचे जे टॉपिक आहे मी तुम्हाला सांगितलेले आहेत, हे आलेले प्रश्नामध्ये हे टॉपिक मी काढलेले आहे. आणि जर हे टॉपिक अजून आपल्याला इथं इन्क्लूड करायचं आहे, घड्याळ आहे, दिनदर्शिका आहे, अजून 2-3 जे टॉपिक आहे, तर हे टॉपिक बुद्धिमत्ताचे आहेत. आणि हे मी सचिन ढवळे सरांची सगळ्यात बेस्ट म्हणजे मला सचिन ढवळे सर वाटते. तर सचिन ढवळे सरांकडून आपल्या जसं बैठक व्यवस्था करायचं आहे तर आपण यूट्यूबवर आपण सर्च करायचं आणि सचिन ढवळे, जर तुम्हाला सचिन ढवळे सरांचे लेक्चर जो तुम्हाला सोपी म्हणजे त्यांची शिकवण्याची पद्धत जर तुम्हाला सोपी वाटत नसेल तर तुम्ही एक काम करू शकता. तुम्हाला ज्या सरांचे लेक्चर तुम्हाला आवडेल त्या सरांचे लेक्चर तुम्ही बघून हे बैठक व्यवस्था, आकृत्या, वेनाकृत्या हे करू शकता. तर मॅथ्समध्ये कोणते टॉपिक विचारण्यात येत असतो, तर संख्याज्ञान, गुणाकार, भागाकार, वर्ग व वर्गमूळ, घनमूळ, लसावी, मसावी, अपूर्णांक, पदावली, सरळ व्याज, चक्रव्याज, वर्ग समीकरणे, टक्केवारी, सरासरी, गुणोत्तर प्रमाण, नफा तोटा, मध्यान, बहुलक, काळ, काळ, अंतर, वैवारी, घड्याळ, दिनदर्शिका, भौमितिक हे घड्याळ, दिनदर्शिका हे बुद्धिमत्तामध्ये आलेले आहे. तर इतके टॉपिक आपल्याला मॅथ्समध्ये हे करायचं आहे. आणि यासाठी सुद्धा मी सचिन ढवळे सरांच्या तुम्हाला हे यासाठी सचिन ढवळे सर हे पुस्तक बेस्ट आहे. यांसाठी मराठीसाठी कोणते टॉपिक करायचे, समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्यातील चूक ओळखा, परिच्छेदावरील प्रश्न हे मागच्या क्वेश्चन पत्रिकामध्ये आलेले प्रश्न आहे. ह्या टॉपिक विचारण्यात आलेले होते. तर यासाठी पुस्तक वाचायची तर वाळंबे सरांची पुस्तक बेस्ट आहे. आणि मराठीसुद्धासाठी आणि ग्रामरसाठी सुद्धा बेस्ट आहे. आता मानसशास्त्रासाठी उपयोजित आपल्याला हे पूर्ण सिलेबस येथे करायचं आहे. आणि मानसशास्त्रासाठी आपल्याला सगळं सिलेबस करायचं आहे. तर मी शिर्के सरांच्या बेस्ट पुस्तक वाटली मला, त्यांची शिकवण्याची पद्धतसुद्धा. तर मी ऑनलाईन बोलवले आहे शिर्के सरांची पुस्तक. तर मानसशास्त्रासाठी हे बेस्ट पुस्तक आहे. तर मानसशास्त्रासाठी आपल्याला हा सब्जेक्टसुद्धा करावा लागेल. आणि आता इंग्लिशसाठी करायचं आहे आपल्याला. इंग्लिशसाठी बघा, तर मागच्या वेळी कोणते प्रश्नावर टॉपिक विचारण्यात आले, फाइंड द इरर, फ्रेजेस, वर्ड सबस्टिट्यूशन, पॅराजंबल आणि
हे विचारण्यात आलेले आहेत. तर आपल्याला अजून इथे इन्क्लूड करायचं आहे, म्हणजे इथं ॲड करायचं आहे सिनोनिम्स, अँटोनिम्स, डिग्री, छंद, वाईज हे सगळं करायचं आहे. आणि यासाठी कोणती पुस्तक आहे, कोणते लेखक आहे, कोणते पुस्तक आपल्याला वाचायला पाहिजे, तर बाळासाहेब शिंदेंची पुस्तक आहे, हे इंग्लिशची आपल्याला इथून करायचं आहे. हे यांची शिकवण्याची पद्धतसुद्धा इझी आहे आणि ज्यांना आपले इंग्लिश येत नसेल तर ते सुद्धा मराठीमध्ये आधी त्याची विस्तारितपणे दिलेली आहे माहिती, आणि इंग्लिश आपल्या सध्या इझी समजू शकते अशी बाळासाहेब शिंदेची पुस्तक आहे. आता आपल्याला जी एस करायचे आहे. जी एससाठी आपल्याला भूगोल करावं लागेल, इतिहास करावं लागेल, विज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र. तर हे अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हे सगळं आपल्याला मी सगळं तुम्हाला सजेशन देईन की तात्याच्या ठोकळ्यामधून सुद्धा आपल्याला इथून कव्हरसुद्धा होऊ शकतो. आणि भूगोलमध्ये जे BMC आता जे एक्झाम झाली आहे ती लेटेस्ट एक्झाम तर IBPSनंच घेतलेले होते. तर त्यांच्यावर कोणते प्रश्न भूगोलवर विचारण्यात आले, नदीवर, धरणेवर, राष्ट्रीय उद्यानवर, हे प्रश्न सगळ्यांचे TET आपले IBPS असो या TET असो, IBPS व्यक्तीनेच नदी, धरणे, राष्ट्रीय उद्यानवरही लेटेस्ट आता प्रश्न विचारण्यात आलेले होते IBPS जे BMCची एक्झाम झाली तिथे. तर हे सगळे जे एक्झाम घेत असतो, MPSC असो कोणतेही घेत असतो, तर त्यांना सध्या तर नदी प्रणालीवर जास्त तर हा टॉपिक त्यांचा फेवरेट असतो. तर हे इतके टॉपिक आपल्याला करायचं आहे. तर यासाठी कोणती पुस्तक मी सांगते, तात्याची ठोकळ्या सांगत आहे. आणि आपल्याला जसं GK करायचे आहे, GK म्हणजे करंट अफेअर GK करायचं आहे, तर आपल्याला त्यासाठी 1 ते 3 महिने या 6 महिन्यामध्ये जे करंट अफेअर आहे त्या महिन्याचे आपल्याला करंट अफेअर करायचं आहे. जर आपल्याला डेलीचं लेक्चर बघायचं असेल तर मी सुहास भिसे आहे सरसुद्धा 12 मिनिटाची व्हिडिओ राहतो. तर सुहास भिसे सरांची व्हिडिओ करंट अफेअरवर नेहमी त्यांची छान व्हिडिओ असतो. GK करायचं असेल तर इथून करू शकता, नाहीतर इग्नेटिक अकॅडमी आहे अमोल सरांचे, हे सुद्धा हे 2000 म्हणजे आता 25 मार्चपासून स्टार्ट करणार आहे, रात्रीचे 8 वाजता काहीतरी. तर सध्या असं काहीतरी माहिती झालेली आहे. तर यांचेसुद्धा लेक्चर खूप छान राहतो, इथूनसुद्धा तुम्ही करू शकता करंट अफेअर. तर असा आहे सिलेबस टेटच्या. आणि याची एक्झाम मी जून महिन्यामध्ये राहणार आहे, IBPS घेणार आहे. तर निगेटिव्ह मार्किंग आधी तर नव्हती, पण आता जसं मला कधी माहीत झाला तर तुम्हाला मी नक्की सांगेन, पर निगेटिव्ह मार्किंग आधी होती नाही. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत. आणि हां मैत्रिणींनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडेल तर लाईक कराल, कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया असे नवीन व्हिडिओपासून. चला बाय.